अजित पवारांनी बारामतीमधून लढण्याचा विचार नसल्याचं सांगितल्यानं खळबळ माजली आहे। लढाई आधी कॅप्टन शस्त्र टाकणार नाही असं राष्ट्रवादीचे नेते म्हणू लागलेत, तर पराभव दिसू लागल्यानंच अजितदादांनी माघार घेतल्याचा दावा विरोधकांनी केलाय। झाकली मुठ सव्वा लाखाची चालली, आपण पहिल्या दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण मी आता 65 वर्षात झालो। एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे। अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक न लढण्याचा विचार बोलून दाखवल्यानं मोठा वाद निर्माण झालाय। सुनेत्रा पवारांचा लोकसभेत झालेल्या पराभवाची सल अजितदादांनी बोलून दाखवली। त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत। अजितदादांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीला धक्का बसलाय। कॅप्टनना शस्त्र टाकून चालणार नाही असं भुजबळ म्हणाले। अजितदादांनी जे आहे सगळ्यांचं पण सांगतो, अजितदादा निवडणूक लढवणार। शेवटी काय की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत, मध्येच ते शस्त्र टाकू शकतच नाहीत। परंतु त्यांची ती व्यथा जी आहे आपल्या निवडणुकीमध्ये जे काही झालं, ती व्यथा त्यांनी जे आहे लोकांसमोर मांडली। शरद पवारांपुढे टिकाव लागणार नाही हे स्पष्ट झाल्यानंच अजित पवारांना आलेल्या नैराश्यातून हे वक्तव्य केल्याचं वडेट्टीवार म्हणाले। पक्ष फुटल्यानंतर अजितदादांचा निर्णय चुकल्याची त्यांनी कबुलीच दिली आहे त्यांच्या काही भाषणातून। याचा अर्थ की त्यांनी चूक मान्य केली आहे, त्यांची चूक झाली आणि शरद पवारांसारख्या मुत्सद्दी नेत्यांच्या पुढे टिकाव लागणं हे आता त्यांना दिसत नाही। त्यामुळं कदाचित नैराश्यपोटी अशा प्रकारचं वक्तव्य ते करत असतील। बारामतीत विधानसभेचा पराभव अजित पवारांना दिसू लागल्यानंच अजित पवारांनी ही भूमिका मांडल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला। अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार रहे हैं, ये पक्का है, उनको भी मालूम, ये उनको भी मालूम। अब मैं उनके ऊपर क्या बोलूं? आप अपने घर तोड़ा है, अपनी पार्टी तोड़ी है। अजितदादांवर संजय राऊतांनी केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी समाचार घेतला। संजय राऊतांसारखा रिकाम टेकला व्यक्ती दुसरा कोणी नाही, असं आसुरी आनंद त्यांना नेहमी घ्यायचा असतो, चर्चेत राहायचं असतं। बारामतीच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत। एकदा संजय राऊतांनी जावं ना, तिथले रस्ते बघावं आणि यांनी ज्या ज्या भागात नेतृत्व केलं तिथली अवस्था बघावी। त्यामुळे अजितदादांवर त्यांनी बोलणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे। अजित पवारांनी राजकीय लढाई आधी कार्यकर्त्यांच्या पंखात बळ भरायला हवं होतं, पण अजित पवार कार्यकर्त्यांसमोर हताश वक्तव्य करतायत। अजित पवारांची ही वक्तव्य त्यांना महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। बारामतीहून विकास कोकरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।